हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 साठी जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. याचा आज आपण चॅप्टर 13 कव्हर करत आहे, जो आहे वॉटर सप्लाय मीन्स पाणी पुरवठा. ठीक आहे. याच्यावर जे आहे ते सगळ्यात पहिले आपण याचे सेक्शन्स बघून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे MCQ कव्हर करू. आपल्याजवळ वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी इथे डायरेक्टली क्वेश्चन आन्सरच सांगणार आहे. त्याच्यामुळे आपला जो टाईम आहे तो पूर्ण कव्हर होईल आणि जे आपले टोटल 23 चॅप्टर्स आहे ते सुद्धा आपण कव्हर करूया. ठीक आहे. तर आज वॉटर सप्लाय आणि पाणी पुरवठा जो आहे याच्यामध्ये आपल्याला सेक्शन्स बघूया आणि त्याच्यानंतर MCQ. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ही सिरीज जी आहे टिल एक्झामपर्यंत चालणार आहे. तसंच आपण GKची सिरीजसुद्धा आपण चालू केलेली आहे आता. तर GKची सिरीज पण ही कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर चला आज बघूया आपण वॉटर सप्लाय मीन्स पाणी पुरवठा याचे सेक्शन्स आणि MCQ. तर बघा, सगळ्यात पहिले जे हेडिंग दिलेली आहे ती आपल्याला दिलेली आहे कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ म्युनिसिपल वॉटर वर्क मीन्स महापालिका जल कारखान्यांचे बांधकाम व त्यांची देखभाल. त्याच्यासाठी बघा सेक्शन्स दिलेले आपल्याला. फर्स्ट 189 जो आहे वॉटर सप्लायसाठी मीन्स पाणी पुरवठ्यासाठी. नंतर सेक्शन आहे 190 जो आहे इन्स्पेक्शन ऑफ म्युनिसिपल वॉटर वर्क बाय पर्सन अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. राज्य सरकारने नेमलेल्या व्यक्तीकडून महापालिका जल कारखान्यांची तपासणी. नंतर आहे सेक्शन 191 जो आहे पॉवर ऑफ एक्सेस टू म्युनिसिपल वॉटर वर्क. ठीक आहे. मीन्स महापालिका जल कारखान्यात प्रवेशाचा अधिकार. नंतर आहे सेक्शन 192 जो आहे पॉवर ऑफ कॅरिंग वॉटर मेन्स एक्सेट्रा मीन्स मुख्य जलवाहिन्या टाकण्याचा अधिकार. तर असे 4 सेक्शन्स आहेत. पुन्हा सेक्शन्स बघूया आपण याचे. नंतर सेक्शन जो आहे तो आहे 193 जो आहे फायर हायड्रंट्स टू बी प्रोव्हाइडेड अग्निशमन हायड्रंट्स पुरवले. नंतर आहे सेक्शन 194 जो आहे प्रोहिबिशन ऑफ सर्टन ॲक्ट अफेक्टिंग द म्युनिसिपल वॉटर वर्क महापालिका जल कारखान्यांना हानी पोहोचवणारी कृत्ये करण्यास मनाई. नंतर आहे सेक्शन 194A जो आहे ऑब्लिगेशन ऑफ कॉर्पोरेशन टू पार्टेक कॉमन फॅसिलिटी सामायिक सोयीची वापर करण्यासाठी महापालिकेची जबाबदारी. नंतर आहे नेक्स्ट 195 जे आहे बिल्डिंग एक्सेट्रा नॉट टू बी इरेक्टेड ओव्हर म्युनिसिपल वॉटर मेन विदाउट परमिशन परवानगीशिवाय महापालिका जलवाहिनीवर इमारती वगैरे बांधू नयेत, तो सेक्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन आहे 196 जो आहे पब्लिक ग्रॅच्युएशन्स वॉटर सप्लाय मीन्स सार्वजनिक विनामूल्य पाणी पुरवठा दिलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 196 जो सेक्शन आहे तो आहे वेस्टिंग ऑफ पब्लिक ड्रिंकिंग फाउंटेन एक्सेट्रा इन द कॉर्पोरेशन सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे फवारे इतर महापालिकेच्या ताब्यात येईल. आणि नेक्स्ट आहे 197 जो आहे पब्लिक ड्रिंकिंग फाउंटेन एक्सेट्रा मे बी अ सेट पार्ट ऑफ पर्टिक्युलर पर्पज. ठीक आहे. सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे फवारे इतर विशिष्ट उद्योगासाठी राखून ठेवणे, तो आपला सेक्शन कोणता आहे 197 जो आहे तो आपला हा सेक्शन आहे. ठीक आहे. आता बघूया याचे नेक्स्ट जे आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रायव्हेट वॉटर सप्लाय. तर सेक्शन आहे 198 जो आहे कंडिशन ॲज टू द वॉटर नॉट टू बी कॉन्ट्रामिनेट मीन्स पाण्याच्या वापरासंबंधी अटीचे उल्लंघन करू नये. नेक्स्ट आहे सेक्शन 199 जो आहे वॉटर पाईप्स एक्सेट्रा नॉट टू बी प्लेस वेअर वॉटर विल बी पोल्युटेड पाणी दूषित होईल अशा ठिकाणी जलवाहिन्या ठेवू नये. नेक्स्ट आहे सेक्शन 200 जो आहे प्रोहिबिशन ऑफ फ्रॉडलंट अँड अनऑथराइज यूज ऑफ वॉटर फसवणूक व बेकायदेशीर पाणी वापरास मनाई. ठीक आहे. तर हे जे सेक्शन्स आहे हे आपल्याला इथे दिलेले आहे 200. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे जनरल सेक्शन जो आहे 201 पॉवर टू सप्लाय वॉटर विदाउट द सिटी. ठीक आहे. मी शहराबाहेरील भागात पाणी पुरवठा करण्याचा अधिकार जो सामान्य तरतूद म्हणजे जनरलमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आता बघूया त्याचे आपण MCQs. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा काय म्हटलं आहे सेक्शन याच्यामध्ये बघा. फर्स्ट क्वेश्चन अंडर सेक्शन 189 ऑफ 1 once public notice is given what is the obligation of the commissioner. कलम 189(1) नुसार सार्वजनिक सूचना दिल्यानंतर आयुक्ताची कोणती जबाबदारी असते. तर आन्सर आहे इथे फर्स्ट टू एन्श्युअर सफिशियंट वॉटर सप्लाय फॉर रेसिडेंट नागरिकांसाठी पुरेशा पाण्याचा पुरवठा
सुनिश्चित करणे. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 189(1) मेक इट मॅन्डेटरी फॉर द कमिशनर टू एन्श्युअर ॲडिक्वेट वॉटर सप्लाय टू मीट रिझनेबल रिक्वायरमेंट ऑफ रेसिडेंट. तसंच बघा जेई सिव्हिलसाठी PDF अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस MCQs. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन म्हटलं आहे बघा, हू मॅनेज ऑल म्युनिसिपल वॉटर वर्क अंडर सेक्शन 189 ऑफ 3. कलम 189(3) नुसार सर्व महानगरपालिका जल कार्याचे व्यवस्थापन कोण करतो? तर आन्सर आहे थर्ड, कमिशनर मीन्स आयुक्त करतो. ऑल म्युनिसिपल वॉटर वर्क आर डायरेक्टली मॅनेज अँड कंट्रोल बाय द कमिशनर. नेक्स्ट थर्ड, अंडर सेक्शन 190 who has the authority to inspect municipal water work. कलम 190 नुसार महानगरपालिका जल कार्याची तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे सेकंड, पर्सन अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. राज्य शासनाने नियुक्त केलेले व्यक्ती. ॲज पर सेक्शन 190 ऑथोराइज्ड पर्सन अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू इन्स्पेक्ट वॉटर वर्क ॲट रिझनेबल टाइम्स. Next, fourth, section 193 mandate the commissioner to provide which facility. कलम 193 नुसार आयुक्त कोणती सुविधा पुरवणे बंधनकारक आहे? तर आन्सर आहे सेकंड, फायर हायड्रंट्स. ठीक आहे. अग्निशमन हायड्रंट. द कमिशनर मस्ट इन्स्टॉल अँड मेंटेन फायर हायड्रंट अँड रिलेटेड फॅसिलिटी टू फायर एमर्जन्सीज. नेक्स्ट फिफ्थ, which of the following is prohibited under the section 194 of 2. कलम 194(2) नुसार खालीलपैकी कोणते कृत्य निर्दिष्ट आहे? तर आन्सर आहे बघा, बाथिंग और वॉशिंग एनिमल नियर वॉटर वर्क. सेकंड, थ्रोइंग सबस्टन्स इनटू वॉटर वर्क. थर्ड, अलाउइंग एनिमल टू एंटर म्युनिसिपल वॉटर वर्क अँड ऑल ऑफ द. आन्सर इज ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. As per section 194 prohibit bathing, washing animal, throwing substance and polluting municipal water work in any manner. ठीक है. Next, sixth, under section 195 what is prohibited without the written permission of the commissioner. कलम 195 नुसार आयुक्तांची लेखी परवानगीशिवाय काय निर्दिष्ट आहे? आन्सर आहे सेकंड, इरेक्टिंग एनी बिल्डिंग ओव्हर अ म्युनिसिपल वॉटर मेन. महानगरपालिका जलवाहिनीवर इमारत बांधणे. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 195 प्रोहिबिट इरेक्टिंग और री इरेक्टिंग स्ट्रक्चर ओव्हर म्युनिसिपल वॉटर मेन्स विदाउट प्रायर रिटर्न परमिशन. नेक्स्ट सेवंथ, अकॉर्डिंग टू द सेक्शन 196 ऑल एक्झिस्टिंग पब्लिक ड्रिंकिंग फाउंटेन, टँक, वेल एक्सेट्रा for gracious use of inhabitant shall waste in whom. बघा, whom. कलम 196 नुसार शहरातील रहिवाशांचा विनामूल्य वापरण्यासाठी असलेली सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची कारंजी, टाक्या, विहिरी इत्यादी कोणाच्या ताब्यात येतात? तर आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन, महानगरपालिकेच्या. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 196 ऑफ 1 स्टेट ऑल सच वर्क वेस्ट इन द कॉर्पोरेशन आर अंडर कमिशनर. तसंच बघा जेई इलेक्ट्रिकलची सुद्धा PDF अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस MCQs. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8. ॲज पर सेक्शन 196 ऑफ 2 वॉटर कॅरीड अवे बाय इनहॅबिटंट फ्रॉम पब्लिक फाउंटेन शॉल बी यूज्ड फॉर. कलम 196(2) नुसार नागरिकांनी पाणपोईतून नेलेले पाणी कशासाठी वापरायचे असते? तर आन्सर आहे थर्ड, पर्सनल और डोमेस्टिक पर्पज ओनली. वैयक्तिक किंवा घरगुती उपयोगासाठीच. ठीक आहे. लॉ प्रोहिबिट कॅरिंग वॉटर फॉर बिझनेस और सेल विदाउट रिटर्न परमिशन. नेक्स्ट 9. Who has the authority to temporarily or permanently close public drinking fountain? सार्वजनिक पिण्याच्या पाणपोया तात्पुरत्या किंवा स्वयंस्वरूपी बंद करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर आन्सर आहे सेकंड, कमिशनर, आयुक्ताकडे आहे. ॲज पर सेक्शन 196 ऑफ 3 गिव्स दिस पॉवर टू द कमिशनर विथ द कॉर्पोरेशन अप्रुव्हल फॉर परमनंट क्लोजर. नेक्स्ट 10. If a permanently closed fountain was a public gift, how should it process to be utilized?
जर कायमस्वरूपी बंद केलेली पानपोई सार्वजनिक भेट असेल तर तिचे उत्पन्न कसे वापरले पाहिजे? आन्सर आहे थर्ड, फॉर सम लोकल वर्क फॉर पब्लिक युटिलिटी, सार्वजनिक उपयोगाच्या स्थानिक कामासाठी. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 196 ऑफ 4 रिक्वायर प्रोसीड टू बी अप्लाइड टू अनदर पब्लिक युटिलिटी वर्क, प्रेफरेबली इज अ डोनर नेम. नेक्स्ट 11th, according to the section 197 the commissioner may assign public drinking fountain. कलम 197 नुसार आयुक्त सार्वजनिक पानपोया कोणत्या पद्धतीने वापरासाठी राखू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, फॉर एनी पर्टिक्युलर पर्पज, विशिष्ट उद्योगासाठी, विशिष्ट उद्देशासाठी. ठीक आहे. वर्क कॅन बी सेट अपार्ट फ्रॉम स्पेशल यूज विथ नोटीस डिस्प्लेड. नेक्स्ट 12th, as per section 198 person supplied with water by measurement must not. कलम 198 नुसार ज्या व्यक्तींना मोजमापानुसार पाणी मिळते त्यांनी काय करू नये? आन्सर आहे सेकंड, कॉन्ट्राव्हेन्स प्रिस्क्राइब कंडिशन, दिलेल्या अटीचे उल्लंघन करणे. एनी व्हायोलेशन ऑफ कंडिशन रिगार्डिंग यूज ऑफ वॉटर इज प्रोहिबिटेड. नेक्स्ट 13, where shall water pipes not to be laid as per the section 199. कलम 199 नुसार पाणी पाईप कुठे टाकू नये? आन्सर आहे थर्ड, इन ड्रेन और विदिन 20 feet ऑफ अ सेज पूल, गटरात किंवा सेज पूल पासून 20 फुटांच्या आत. धिस प्रिव्हेंट रिस्क ऑफ पोल्युशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. नेक्स्ट 14, विच ऍक्ट इज प्रोहिबिटेड अंडर सेक्शन 200. कलम 200 अंतर्गत कोणता प्रकार मनाई आहे? तर आन्सर आहे सेकंड, फ्रॉडलंट और अनऑथराइज यूज ऑफ वॉटर, फसवणूक करून वा अनधिकृत पाणी वापरणे. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 200 प्रोहिबिट डिस्पोजल और यूज ऑफ वॉटर इन अ फ्रॉडलंट और अनऑथराइज्ड वे. नेक्स्ट 15, who cannot carry water away from premises unless supply is charged by measurement and permission is given. जर पाणी मोजमापानुसार पुरवले जात नसेल तर कोणाला पाणी नेण्यास मनाई आहे? तर आन्सर आहे थर्ड, आउटसाइडर नॉट रिसाइडिंग इन प्रिमायसेस, ज्यांचा त्या जागेशी संबंध नाही असे बाहेरील लोक. ॲज पर सेक्शन 202 ऑफ 3 प्रोहिबिट्स आउटसाइडर फ्रॉम ड्रिंकिंग टेकिंग वॉटर विदाउट परमिशन. तसंच बघा जेई मेकॅनिकलची सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 16, अंडर सेक्शन 201 हू मे अप्लाय वॉटर आउटसाइड द सिटी लिमिट. कलम 201 नुसार शहराबाहेर पाणी पुरवठा कोण करू शकतो? तर आन्सर आहे थर्ड, कमिशनर मीन्स आयुक्त. Commissioner may supply water from municipal work to local authorities or person outside city with the corporation approval. ठीक आहे. तसंच बघा PDFs अवेलेबल आहे. ज्यांना PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.